नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे। नाम तारक हे थोर नामे तारिले अपार। अजा मेळा उद्धारिला चोखा मेळा मुक्तीस नेला। नाम तारक हे थोर नामे तारिले अपार। नाम दळणी कांडणी म्हणे नामयाची जणी। नाम तारक हे थोर नामे तारिले अपार। पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास। जन्म जन्म मोहे दीजियो हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। मनोजव मारुततुल्य
तुल्यवेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूतमुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वरणो रघुवर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आवो जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लक्ष्मण चलो आओ जी पवन कुमार हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारा कही थोर नामे तारीले अपार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढिवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्याच असणाऱ्या लाडक्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा जीवन जगत असताना तुम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. माणसाला कर्म करावं लागतं, माणसाला कार्य करावं लागतं, पण भगवंताचं नाम हे कोणत्या कर्माच्या अगोदर कोणत्या कार्याच्या अगोदर घ्यायचं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा वृणालय भक्त वांछा कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर्वर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मुव्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं परमपूज्य 1008 श्री गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संगीत श्रीमद भागवत कथा. आणि या सप्ताहामध्ये आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडं आलेली आहे हे मी माझं परमभाग्य समजेल. अगदी अभंगाचा विस्तार या ठिकाणी मला करायचा आहे, पण या कीर्तनासाठी असेल किंवा तुम्हा सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे घडून आलं, आपल्याच गावातील आदरणीय श्री वैजनाथ गंगाराम बरकुले, त्याचबरोबर श्री गोविंद जगन्नाथ बरकुले यांनी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आले आणि तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी मला घडून आलेलं आहे. प्रथमतः मी गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. अगदी सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कीर्तनासाठी मला ज्यांची सुंदर अशी सत्संगत लाभलेली आहे ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ज्यांनी सुरुवातीला अगदी सुंदर गोड अशी चाल गायली, हरिभक्तपरायण आपल्या या परभणी जिल्ह्याचं भूषण म्हणायला हरकत नाही, हरिभक्तपरायण गायन कोकिळा माऊली महाराज खवणे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा.
त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड असणारे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद ब्रह्मा महाराज ब्रह्मा महाराज येवले या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्त परायण अशोक महाराज आहेत. त्यांच्यासाठीही टाळी झाली पाहिजे. बंडू महाराज आहेत हरिभक्त परायण. अजून उत्तम महाराज या ठिकाणी आहेत. उद्धव महाराज आहेत अजून. आणि सर्व गावातील भजनी मंडळी प्रसाद बाबा निवांत आहेत ना? काही दुःख अजिबात हसू नका रे पोरांनो. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि मृदंगाला त्यांची सुंदर अशी साथ संगत लाभलेली आहे. अगदी म्हणतात मूर्ती लहानपण हा तसं त्यांचं गोड असं वाजवणं आहे. महाराजांचं नाव काय? मयूर महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. हे तुमच्यासाठी आहे. फक्त टाळ्या नका वाजू. काहीतरी शिका त्यांच्याकडनं. कीर्तनाला बसलात पण काहीतरी शिका त्यांच्याकडनं. अगदी सुंदर महाराजांची साथ या ठिकाणी आहे. आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील दादांसाठी एकदा जोरात टाळी. दादांचाही सुंदर साऊंड या ठिकाणी आहे. दादांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि अगदी आमचे गुरुवारी असतील हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी त्यांच्याकडे शिकायला होत्या. आमच्या वैष्णवी ताई या ठिकाणी आहेत. त्यांनाही धन्यवाद देईल. अगदी सर्वच हरिभक्त परायण मंडळी सगळ्यांच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला परत कधी वाटलं हे कीर्तन पाहावं 3 यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा नावं सांगता का मला? आनंद कीर्तनाचा अजून गोडी कीर्तनाचे अजून नाद हरिनामाचं सुंदर नाव आहे. मनापासून तुम्हालाही धन्यवाद. दादा जे योग्य वाटेल तेच टाका बरं. नाही तर आमचं लय फार अवघड झालं आहे सध्या. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल माझी आणि सर्वच हरिभक्त परायण मंडळी सगळ्यांच्यामध्ये भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात. मस्तक आहे पायावर या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. हे पायावरी ऐका श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्त्व पटवून देतात. माझं सांगणं आहे तुम्हाला आपण फार भाग्यवान मंडळी आहोत की तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, श्री संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. भाग्यवान मंडळी आपण आहोत की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. पण माझं सांगणं आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, कुठेही कथा असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र आपल्यासमोर मांडत असतात. पण दादा महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा तारून सांगितलं त्याचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला किती वर्ष पूर्ण होतात? 18 की 27? 18 वर्ष पूर्ण होतात. बाबा 18 असता? हां 18 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. मला सांगा या 18 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी सांगते या 18 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 200 ते 250 कीर्तन ऐकलेले काय दुखत आहे का तुमचं? हा 2 सप्ते आहेत ना? 2 सप्ते आहेत का? त्याला किती वर्ष झाले? त्याला माहित नाही. अनादिकालापासून. बापरे. मग बरेच महाराज लोक वाटतं लावले तुम्ही. हो
आम्ही फार छोटे आहेत, पण टेन्शन नका घेऊ, गाडी बारीक असली तरी ॲव्हरेज भरपूर देते. या 18 वर्षामध्ये, या सप्ताहाचं मी सांगते, त्याचं मला माहिती नाही पण याचं सांगते. या 18 वर्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 200 कीर्तन ऐकलेले आहेत. मला सांगा दादा, तुमच्यात काही बदल झाला? झाला ना? झाला ना? 75%. बाकीच्यानी कधी घालायच्या? सप्ताह संपत आल्यावर घालायच्या का? मला सांगायचं तुम्हाला, ऐका बारकाईनं ऐका, मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची समजावून. महाराज किती सांगतायत या गोष्टीला अजिबात महत्त्व नाहीये, पण त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरांनी काय तुम्हाला जनाबाईंचं चरित्र सांगावं. पण अगदी मी सांगेल, श्री संत जनाबाई महाराजांचं चरित्र म्हणजे फार मोठं आहे, फार अगाध चरित्र माझ्या श्री संत जनाबाई महाराजांचं. त्यांच्या आई वडील मुलगी होत नव्हती म्हणून पांडुरंग परमात्मानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे. आणि काही काळ उलटून गेला आणि सुंदर असं कन्यारत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. आनंदामध्ये स्वागत केलं त्या मुलीचं. ऐका बरं महिला मंडळ, आनंदामध्ये थाटामाटामध्ये त्या मुलीचं त्यांनी स्वागत केलं. एक गोष्ट तुम्हाला सांगेल, आज आपल्याला मुलगी नकोय. आपण मुलगी पोटात असताना तिला मारलं जातं. एक मुलगी असेल तर बस झाली आम्हाला, दुसरी मुलगी म्हटलं की आम्हाला नको वाटते. पण तुम्हाला सांगायची गोष्ट मला एकच आहे, मी शेवटी दोन गोष्टी तुमच्यासोबत बोलणार आहे, पण शेवटचे 10 मिनिटं त्याच्यासाठी मी घेणार आहे. आनंदानं त्यांचं थाटामाटामध्ये स्वागत केलं आणि स्वागत केल्याबरोबर श्री संत जनाबाई महाराज हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. एक दिवस गंगाखेड ती भूमी आहे, त्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि एक दिवस घराच्या समोरून काही वारकरी दिंडी घेऊन चालले असता जनाबाईंनी पाहिलं आणि जनाबाई आपल्या बाबाला सांगतात, बाबा कुठे चालले हे वारकरी? त्यांनी सांगावं, तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो पांडुरंग परमात्मा, त्या विठुरायाला भेटण्याकरता ही वारकरी मंडळी पंढरपूरला चालली. म्हणून संतही म्हटले, जंबू या दीपा माझी एका जनाबाईंच्या वडिलांना सांगावं, ही वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरिता चालली. जनाबाईंनी म्हणावं, बाबा आपल्याला नाही का भेटता येणार त्या पांडुरंगाला? त्यांनी सांगावं, जना काय येणार नाही, आपल्यालाही जाता येईल त्या देवाला भेटण्याकरता. श्री संत जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील त्या दिंडीमध्ये भगवंताच्या नामाच्या गजरामध्ये भगवंताचं नामचिंतन करत करत पंढरपूरमध्ये पोहोचले. फार गोड प्रसंग आहे का बरं, बारक्यानं ऐका, कान देऊन ऐका. श्री संत जनाबाई महाराज भगवंताच्या दर्शनाकरता, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता रांगेमध्ये लागल्या. आणि रांगेमधून जात असताना पांडुरंग परमात्म्याच्या समोर श्री संत जनाबाई महाराज गेल्या. देवाला पाहिलं, देवाचं ते सुंदर असं स्वरूप जनाबाईंनी पाहिलं आणि पाठीमागं वडिलांना ओढून सांगितलं, बाबा आता तुम्ही जा. का सांगितलं असेल हो?
का सांगितलं असेल? श्री संत जनाबाईंनी आपल्या वडिलांना परत जायला का सांगितलं असेल? कारण त्यांनी देवाला पाहिलं, ते देवाचं सुंदर असं स्वरूप त्यांना दिसलं. कारण तो भगवंत एवढा सुंदर आहे. रूप सावळे रूप सुकुमार. तो भगवंत किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र. भगवंत इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. संत अनेक ठिकाणी सांगतात, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. सावळे रूपणे चोरटे चिताते, सावळे रूपणे चोरटे चिताते, सावळे रूपणे चोरटे चिताते, सावळे रूपणे चोरटे चिताते. एवढा सुंदर तो भगवंत, एवढा सुंदर. आणि त्या देवाला माझ्या श्री संत जनाबाईंनी पाहिलं. वडिलांना सांगितलं, बाबा आता तुम्ही इथून जा. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले आणि जनाबाईंच्या वडिलांनी श्री संत जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. महिला मंडळ ऐका बरं, तुम्हाला एक सांगणं आहे. आपल्या मुलीचा हात एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये द्या, नक्कीच तिच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांच्या हातामध्ये हात दिला. नामदेवरायांनी त्या छोट्याशा जनाबाईंना घेतलं आणि घरी घेऊन गेले. आईला आवाज दिला, आई अगं ऐकलंस का, ही छोटीशी जण आहे, पांडुरंगाच्या दर्शनाकरता आली, पांडुरंगाच्या भेटी करता आली आणि इथेच राहिली, आपल्या घरामध्ये घेतेस का ग आई? त्यावेळी नामदेवरायांच्या आईनं नामदेवरायांना सांगितलं, नामा आपल्या घरामध्ये अगोदरचीच भरपूर लोक आहेत, 14 माणसाचं त्यांचं कुटुंब. आणि परत श्री संत जनाबाई महाराज त्यांच्यामध्ये आल्या. सांगितलं आईनं, आपल्या कुटुंब फार मोठं आहे आणि परत त्यांना आपल्या कुटुंबामध्ये घ्यायचं. आई राहू दे ना, अगदी छोटंसं वय त्यांचं आहे, कामं करतील, इथंच खातील, इथंच राहील, काम करील, राहू दे ना आपल्या घरामध्ये. जनाबाईंना घरामध्ये घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या श्री संत जनाबाई महाराज उठल्या. पांडुरंगाला भेटायची आस मनामध्ये होती, दर्शनाची आस मनामध्ये होती. उठल्याबरोबर स्नान वगैरे केलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता श्री संत जनाबाई महाराज निघाल्या. जात असताना नामदेवरायांच्या आईनं अडवलं. जना अगं कुठं चालली? म्हणे देवाला भेटायचंय, देवाच्या दर्शनाकरता चालली, जाता येणार नाही म्हणे. म्हणजे का जाता येणार नाही?
आपल्या घरात 14 माणसं आहेत, तू धरून 15 झाली. पहाटे उठावं लागतं या घरामध्ये, जात्यावरती दळण दळावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. तुला या घरातून दर्शना करता जाता येणार नाही. थांबल्या कशासाठी होत्या? बचत गट. थांबल्या कशासाठी होत्या? दर्शना करता, पांडुरंगाला पाहण्याकरता, पांडुरंगाच्या भेटी करता थांबल्या. पण वाट्याला काय आलं त्यांच्या? वय किती होतं? 5 ते 6 वर्षाचं त्यांचं वय, अगदी छोटंसं वय. पण त्याच वयामध्ये माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी दुसऱ्या दिवशीपासून उठावं, जातं झटकून घ्यावं आणि त्या जात्यावरती घास भरावा, खुंटा हातामध्ये धरावा आणि श्री संत जनाबाई महाराजांनी दळण दळता दळता म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बोले, काय बापा काही नाही बोले. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बोले, माय बाबा काही नाही बोले. भक्ती घालीचे मोत्याचे दाणे, मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बोले, पांडुरंगा काही नाही बोले. सात्याच्या मुखी घालीचे ग मोत्याची दाणे. वा वा.